आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता चालू झालेला आहे पावसाळा आणि 2 दिवस का होईना पाऊस पडला आणि पुन्हा गेला आहे. आज पण सकाळी हजेरी लावली त्याने, पण त्यानंतर पुन्हा गेला तो. पण शेतकऱ्यांची लगबग ही पेरणीची चालू झालेली आहे. सगळीकडे भात शेतीची नांगरणी वगैरे चालू आहे. आणि त्यातच आपल्या गावाकडे आवाडाच्या कडेला किंवा आवाडामध्ये आलू लागवड केली जाते. आणि त्यातच आज आम्ही सुद्धा आलू लागवड करणार आहोत, कारण की ही कधी आपल्याला उपयोगी येते तर गणपती ज्या वेळेस बसतात तेव्हा आलूवडी प्रत्येकाच्या घरी हमखासही केली जाते. तर आम्ही आता करणार आहोत आलूची लागवड. तर आईने इथेशी आलू लागवड करायची आहे ना, आमचा डॉगी जाऊन तिथे बसलाय, त्याला उठवावं लागेल. उठ डॉगा, उठ ना. घरी असं काय लावायचं असलं ना पावसाळ्यामध्ये, तेव्हा आई शेणी असतात त्या शेणी आई तिथे पेटवते, म्हणजे त्याचं व्यवस्थित ती जागा भुसभुशीत होते आणि जे आपण लावतो ते एक नंबर होतं. त्यामुळे आई तिथे दरवर्षी असं तेवढी जागा अशी भुजून काढते आणि नंतर मग काय पण लावायचं असेल ते लावते. ह्या साईडने आईने इथेशी वरव्याचं बी लावलं आहे, बाकी लावायचं आहे. आणि इथे आपण आलूची लागवड करणार आहोत. आणि तर ही बघा, ही आहे आलू आणि आलू आता मी लावते. अशी ठेवू का, अशी ठेवू नको, अशी ठेवू का? नको अशी आडवी कर. ते हे का? हां, घाम. तर अलकुडे लावून आपली झालेली आहेत आणि घाम फुटलाय बाबा, पाऊसच पडत नाही तर काय. तर दुसरा आता लावायचे आहेत आपल्याला करांदे. आता आई कुठे सांगते कोणत्या ठिकाणी लावायचे ते बघूया.